अहो सदाशिवा, अहो सदाशिवा, देशी भुक्ती मुक्ती भावा, करावी ते तुझी सेवा, ऐसे धरावे या जीवा, नामा म्हणे महादेवा, चुकवी 84चा हिवा, करावी ते तुझी सेवा, ऐसे धरावे या जीवा. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हॅलो, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, सेवेकरता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग श्री संत नामदेव महाराजांचा असून, या अभंगपदाच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज भगवान शिवजींच्या समोर प्रार्थना करतात. नवे नवे भगवान शिवांचं जे तत्व आहे, त्या तत्वातली जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला मिळावी. नवे नवे जी देण्याची वृत्ती किंवा जी देण्याचं सामर्थ्य शिवजींच्याकडं आहे, ती गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी, मिळावी, या हेतूनं श्री संत नामदेव महाराजांनी या अभंगपदाच्या माध्यमातून भगवान शिवजींच्या समोर प्रार्थना केलेली आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं विश्व माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आदी करून सकळ संत मांदियाळीच्या परमकृपाशीर्वादानं श्री संत नगदनारायण महाराज, श्री संत दिगंबर बाबा आणि आपलं ग्रामदैवत अमृतेश्वर भगवान या सकलांच्या परमकृपेनं परमकृपाशीर्वादानं संपन्न होत असलेला आपला हा नामचिंतन सोहळा, अमृतेश्वर भगवंताचा हा पवित्र असा दरबार आहे. आणि या पवित्र असलेल्या दरबारामध्ये म्हणजे तो देव या जंगलामध्ये येऊन राहिला आणि त्या देवाची प्राप्ती आपल्याला व्हावी म्हणून त्याच्या शोधासाठी आपणही त्याच्या पाठीमागं या जंगलामध्ये आलोत. हे जंगल आहे, जंगल फार जंगल आहे, पण या जंगलामध्ये मंगल असलेला जो परमात्मा आहे, तो मंगल असलेला परमात्मा वास करतोय, राहतोय. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या भूमीमध्ये भगवान महादेवांचं, भगवान शिवजींचं वास्तव्य आहे
आणि सध्या हा शिवरात्रीचा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळामध्ये आपण सर्वजण भगवान शिवजींची कृपा आपल्यावरती व्हावी, महादेवाची कृपा आपल्यावरती व्हावी, अमृतेश्वराची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून आपण गेल्या 5 दिवसापासून, आजचा 5वा दिवस आहे, 5 दिवसापासून भगवान या अमृतेश्वराची आराधना करतो आहोत, साधना करतो आहोत. जो भक्त ज्या देवाची साधना करतो, ज्या देवाच्या प्राप्तीसाठी साधना करतो, तो त्या देवाचा भक्त असतो. म्हणजे शिवजींची जर आपण पूजा करत असतो, शिवजींच्या प्राप्तीसाठी जर आपण अट्टहास करत असलो, प्रयत्न करत असलो, तर आपण शिवजींचे भक्त आहोत. काही शिवजींचे भक्त आहेत, काही विष्णूचे भक्त आहेत, काही गणपतीचे भक्त आहेत, काही शक्तीचे भक्त आहेत. पहा, भगवान शिवजींना प्राप्त करून घ्यायचं असेल तर वेगळ्या प्रकारची साधना आहे. भगवान महाविष्णूंना जर प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या प्रसन्नतेसाठीची वेगळी साधना आहे. भगवान गणपतीरायांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर गणपतीच्या प्रसन्नतेसाठी वेगळी साधना आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि शक्ती, आदिशक्ती, जगदंबा, त्या जगदंबेला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तिच्या प्रसन्नतेसाठीची वेगळी साधना आहे. जी साधना भगवान शिवजींच्यासाठी आपण करू ती साधना भगवान महाविष्णूंच्यासाठी आपल्याला करता येणार नाही. महाविष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीची जी पूजा पद्धती आहे, साधना पद्धती आहे, त्या साधना पद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे. त्यावेळेस महाविष्णूंची कृपा आपल्यावरती होण्याची शक्यता आहे. आपण जर त्यांच्या प्रसन्नतेच्या साधनेची पद्धत न जाणता त्याच्यामध्ये आपण जर प्रवृत्त झालो तर कदाचित त्यांची कृपा आपल्यावरती होणार नाही. महाविष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपण विष्णूच्या नामाचा जप केला पाहिजे. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णू नावाच्या भगवंताची 1000 नामं सांगितलेली आहेत. यापैकी कोणत्याही एका नामाचा आपण जर सातत्यानं अनुष्ठान करत राहिलो, जप करत राहिलो तर त्यांची कृपा आपल्यावरती होण्याची शक्यता आहे. त्यांचं नाम आपण उच्चारलं पाहिजे. अंतःकरण शुद्धीपूर्वक त्यांच्या नामाचा उच्चार आपण केला पाहिजे. त्यांच्या प्रसन्नतेसाठी त्यांची जी पूजा पद्धती आहे ती पूजा पद्धती जाणून घेऊन आपण त्या मार्गानं चाललं पाहिजे. त्या मार्गानं जर आपण चाललोत, त्या मार्गानं जर आपण गेलो तर त्यांची कृपा आपल्यावरती होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. आपण सर्वजण पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त आहोत, वारकरी आहोत. पांडुरंगाचे भक्त आहेत ना सर्वजण? आपण वैष्णव आहेत का शैव आहेत? आपण वैष्णव आहेत का शैव आहेत? वैष्णव का शैव? मी तर दोन्ही आहे वा. शिवजीमध्ये आणि विष्णू परमात्म्यामध्ये भेद न मानता जे तत्व विष्णूचं आहे तेच तत्व शिवाचं आहे, ही भूमिका अंतःकरणामध्ये साठवून, ही भूमिका अंतःकरणात ठेवून नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. वाद. विश्व माऊली ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करत असताना, वारकरी संप्रदायाचा पाया घालत असताना या संप्रदायामध्ये हरी आणि हर या देवतांच्या मध्ये भेद ठेवला नाही, दोन्ही एकत्र आणले. एरवी ज्ञानोबरायांच्या पूर्वीचा जो काल आहे ना, ज्ञानोबरायांच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये विष्णूचे भक्त वैष्णव, शिवाचे भक्त शैव, शक्तीचे भक्त शाक्त, गणपतीचे भक्त गाणपत्य, या सगळ्यांच्या मध्ये भेद होता आणि ते आपापल्या पद्धतीनं आपापली आराधना करत होते, आपापल्या देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील होते. शैव या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर शैव आणि वैष्णव या दोघांचा जो कालखंड आहे ना, तो कालखंड अतिप्राचीन असलेला आपल्याला पाहायला सापडतो. वेदामध्ये जसं
विष्णू परमात्म्याचं वर्णन आलेलं आहे ना, तसं शिव नावाच्या परमात्म्याचं, रुद्र नावाच्या परमात्म्याचं वर्णन सुद्धा आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. वेदामध्ये सर्वात अगोदर ऋग्वेद नावाचा जो वेद आहे, त्या ऋग्वेदामध्ये रुद्रसंहिता आली आणि त्या रुद्रसंहितेमध्ये भगवान भोलेनाथाचं, महादेवाचं रुद्र म्हणून वर्णन केलं गेलं. या रुद्रसंहितेपासून या महादेवांचं जे वर्णन आहे, त्यांची स्तुती आहे, ती स्तुती वेदामध्ये समाविष्ट केली गेली. रुद्र म्हणून त्या ठिकाणी त्यांना संबोधलं गेलं आहे. शैव संप्रदायाचा जो पाया आहे ना, तो ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. ऋग्वेदाच्या पश्चात अनेक वेदांच्या निर्मिती झाल्या. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. इतर वेदामध्ये रुद्र या देवतेचं फारसं वर्णन आपल्याला आलेलं पाहायला सापडत नाही. मात्र ऋग्वेदामध्ये रुद्र या देवतेचं वर्णन आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्याच्यानंतर काही आरण्यक आहेत, काही ऋषींनी लिहिलेले आरण्यके नावाचे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या मध्ये रुद्र नावाची जी देवता आहे, ती देवता विस्तारत गेली आणि नंतरच्या कालखंडामध्ये या रुद्र या देवतेला अनेकविध नावानं संबोधलं जाऊ लागलं. त्याच्यापैकीच एक नाव पाशुपत असे. पाशुपत म्हणजे पशुवत असलेले हे जे सगळे जीव आहेत ना, या सगळ्या जीवांचं संगोपन करून आपल्यासारखं स्वरूप त्यांना प्रदान करण्याची शक्ती ज्यांच्याकडं आहे, त्यांना पशुपती असं म्हटलं जातं. तो पाशुपत शैव तो जो आहे ना, त्याचंही वर्णन अनेक ग्रंथामध्ये आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. या शिवजींच्या प्रसन्नतेसाठीची जी साधना आहे ना, ती साधना ऋग्वेद काळापासून केली जाते आणि अतिशय विस्तारपूर्वक ही साधना केली जाते. एक गोष्ट बोलू का, तुम्हाला विष्णूला प्रसन्न करायचं असेल, तुम्हाला शिवाला प्रसन्न करायचं असेल, तुम्हाला शक्तीला प्रसन्न करायचं असेल, तुम्हाला गणपतीला प्रसन्न करायचं असेल किंवा तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल, तरी तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय देवाची प्रसन्नता तुमच्यावरती होणार नाही. या विश्वामध्ये अस्तित्वात असलेले जे सगळे संप्रदाय आहेत, हे सगळे संप्रदाय तुम्हाला प्रयत्नशील बनवताना आपल्याला पाहायला सापडतात. देवापर्यंत पोहोचायचं असेल तर आपण अगोदर प्रयत्न केला पाहिजे. शिवजींच्या पर्यंत पोहोचायचं आहे, शिवतत्वाला जाणून घ्यायचं आहे, शिवतत्वाला जाणून घ्यायचं आहे, तर मग आपण प्रयत्न केला पाहिजे. सुरुवातीला प्रयत्न केला पाहिजे. जगद्गुरु संत श्री तुकोबाराय वारकरी सांप्रदायिक साधक मंडळींना वारकरी सांप्रदायिक साधनेच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत पोहोचत असताना सांगतात, बाबा रे, तो प्रयत्नानं वाळूचे कण जर रगडले ना, तर त्यातूनही तेल गळण्याची शक्यता, एवढं सामर्थ्य प्रयत्नामध्ये आहे. तू प्रयत्न केला पाहिजे. तुकोबरायांना देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. एका दिवसामध्ये देव प्रसन्न झाला का हो तुकोबरायांच्यावरती? एका दिवसामध्ये नाही. तुकोबरायांना सुद्धा हातामध्ये टाळ घ्यावे लागले, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या लागल्या, गळ्यामध्ये वेणा घ्यावा लागला आणि कधी भंडारा डोंगरावरती, कधी भामचंद्र डोंगरावरती अन्न पाण्याविना त्या भगवंताच्या नामाचं नामस्मरण करावं लागलं, अट्टहास करावा लागला. तुकोबाराय आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता सांगत असताना सांगतात, बाबांनो, माझं जे जीवन आहे ना, ते जीवन अतिशय प्रयत्नशील असं जीवन गेलेलं आहे. या प्रयत्नाचा परिणाम मी हे प्रयत्न करत असताना खूप मोठा अट्टहास ही गोष्ट मला मिळावी म्हणून मी करत गेलो, त्याचा परिणाम माझं जीवन सफल झालेलं आहे. देवापर्यंत पोहोचायचं असेल, प्रयत्न केल्याशिवाय देवापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मग तुम्ही वैष्णव असला काय, शैव असला काय, शाक्त असला काय आणि गाणपत्य असला काय, प्रयत्नाशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. अनेक लोक प्रयत्न करत राहतात, पण प्रयत्न करूनही देवापर्यंत पोहोचता येत नाही. ज्याला प्रयत्न करून देवापर्यंत पोहोचता येत नाही, त्याच्यासाठी शास्त्र सांगतं, तुम्ही पुरुषार्थ केला पाहिजे. पुरुषार्थ करणं म्हणजे काय? पुरुषार्थ करणं म्हणजे काय? तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ वेगळा असेल, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून पुरुषार्थ त्याला म्हटलं जातं, या जीवाचे अनेक शत्रू आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे. हे जे शत्रू आहेत ना, या शत्रूंच्या सोबत दोन हात करणं, या शत्रूंच्या वरती विजय मिळवणं म्हणजे पुरुषार्थ करणं. कामावरती विजय मिळवणं सोपं आहे का हो? कामावरती विजय मिळवणं सोपं आहे का? अनेकांनी कामावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण हा कामाजी नावाचा जो कोतवाल आहे ना, हा कोतवाल महाभयंकर आहे. यानं अनेकांना नाडलेलं आहे, यानं अनेकांना नाडलं.
कामाजी कोतवाल यांनी नाडिले बहुतांशी. अनेकांना यानं नाडलं. जे पैज घेऊन मी कामावरती विजय मिळवला असं म्हणत होते ना, त्यांना या कामाजी कोतवालानं नाडलेलं आहे. पुरुषार्थ करणं एवढं सोपं आहे का? कामावरती विजय मिळवणं सोपं नाही. क्रोधावरती विजय मिळवणं तरी सोपं आहे का? क्रोध माणसाला वाटतं नाही आता माझ्याकडे क्रोध राहिला नाही, मी फार शांत झालो. नाही, मला कळायला लागलं मी शांत झालो. पण क्रोध एवढ्या सहजासहजी जातो का? क्रोध तीर्थयात्रा करून जातो का? क्रोध नामचिंतन करून जातो का? आपण ज्या पद्धतीने तीर्थयात्रा करतोय त्या पद्धतीनं तीर्थयात्रा केल्या तर आपल्या अंतःकरणातला क्रोध जाऊ शकत नाही. अहो, भोलेनाथांच्या अंतःकरणामधला जो क्रोध आहे तो क्रोध शमू शकत नाही. तर तुमच्या माझ्या अंतःकरणातला क्रोध एवढ्या सहजासहजी शमणं शक्य आहे का हो? देवापर्यंत पोचायचं असेल तर काम नावाचा विकार, क्रोध नावाचा विकार, या विकारांच्या वरती पुरुषार्थ केला पाहिजे. यांच्याशी 2 हात केले पाहिजेत, यांच्याशी युद्ध केलं पाहिजे, यांना आपण पराजित केलं पाहिजे, यांच्यावरती पुरुषार्थ मिळवला पाहिजे. लोभ आहे लोभ तरी एवढ्या सहजासहजी संपतो का माणसाचा? नाही संपत बरं का. लोभ एवढ्या सहजासहजी संपत नाही. लोभाचं फक्त परिवर्तन होतं, म्हणजे बदल होतो, जागा बदलते, पण लोभ मात्र अंतःकरणात तसाच्या तसा शिल्लक राहतो. एवढ्या सहजासहजी लोभावरती विजय मिळवता येत नाही. एखाद्यानं संन्यास घेतला, संन्यासाश्रमाचा स्वीकार केला, घरादाराचा त्याग केला, रोज भगवंताचं चिंतन करतोय, भगवंताचं भजन करतोय, सकाळी उठावं, स्नान संध्या वगैरे करावी, पहाटेच्या वेळी स्नान करावं आणि देवाच्या दर्शनाला जावं. त्याच्या अंतःकरणामध्ये आता काम शिल्लक राहिलेलं नाही, क्रोध शिल्लक राहिलेला नाही. त्याचा नित्यक्रम रोजचा सुरू आहे. रस्त्यानं जात असताना चंद्र आकाशामध्ये, पौर्णिमेचा दिवस आहे आणि आकाशामध्ये चंद्र आहे, देवाच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेनं चाललेलं आहे. सगळं घरदार सोडलेलं आहे, संन्यास घेतलेला आहे, पण मंदिराच्या दिशेनं रोज दर्शनासाठी जातोय. पहाटेची वेळ आहे, आकाशामध्ये चंद्र आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये एक लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाच्या झाडाखाली एक छोटीशी पिवळी अशी धमक वस्तू चमकली. संन्यास घेतलेला आहे, पिवळ्या वस्तूच्या मोहामध्ये पडायची काही आवश्यकता आहे का? मंदिरात चाललेलं आहे, मंदिराच्या दिशेनं चाललेलं आहे, पण मंदिराच्या दिशेनं जात असताना नजर जी आहे ना, नजर त्या चमकणाऱ्या वस्तूच्या दिशेनं गेली. लिंबाच्या बुडाला पडलेली ती जी वस्तू आहे ना, ती बोटामधली मुदी आहे, अंगठी आहे, सोन्यासारखी चमकती आहे, चंद्राच्या प्रकाशामध्ये चमकती आहे. पहिला दिवस मंदिराकडं जात असताना त्या चमकणाऱ्या वस्तूकडं लक्ष गेलं, त्यानं निरखून पाहिलं. कोण पाहतंय? संन्याशी पाहतोय. संन्याशी त्या वस्तूकडं पाहतो. तो म्हणतो ही कोणाची तरी एखाद्याची अंगठी असेल आणि ती अंगठी या झाडाखाली पडलेली आहे. कदाचित एखादा झोपला असेल, दुपारच्या वेळेस झोपेमध्ये ती पडली असेल, चमकती आहे. त्यानं उचलली नाही, मंदिरात गेला, दर्शन घेतलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रवास. त्या ठिकाणी आला का नजर त्या अंगठीच्या दिशेनं गेली, लिंबाच्या खोडाच्या दिशेनं गेली, चमकणारी वस्तू पुन्हा दिसली. सलग 8 दिवस रोज पाहतोय, उचलायची इच्छा अंतःकरणामध्ये नाही. तो मनात म्हणतो काय करायचं या वस्तूचं आपल्याला, अंगठी घेऊन आपण संन्यास घेतलेलं आहे, अंगठीचं आपल्याला काय घेणं देणं आहे. पण त्या वस्तूकडं जाणारी जी नजर आहे ना, ती नजर थांबत नाही. 9व्या दिवशी विचार केला, 8 दिवस आपण ही वस्तू पाहतोय, आपण उचलत नाही, वस्तू चमकतीये, कदाचित अंगठी असेल, कोणाची का असत नाही, पण इथं जर पडून राहिली, एखाद्या म्हशीनं वगैरे पाय दिला तर ती मातीमध्ये बुजून जाईल, आपल्या कामाला यायची नाही, दुसऱ्याच्या कामाला यायची नाही. उचलू आणि सोबत घेऊ एवढा भाव निर्माण झाला. ती मुदी उचलली, त्या मुदीला हात लावला. बाप्पू मला एक सांगा, संन्यास घेतला, भगवे कपडे घातले, रोज देवाच्या दर्शनाला जातोय, रोज नामचिंतन करतोय, पण लोभ नावाचा जो विकार आहे ना, त्या विकारावरती पुरुषार्थ त्याला तरी मिळवता आला का हो? नाही, त्यालाही पुरुषार्थ मिळवता आला नाही. तुम्हाला देवापर्यंत पोचायचं असेल ना, तर तुम्ही पुरुषार्थ केला पाहिजे, या विकारांवरती विजय मिळवला पाहिजे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. क्रोध बंदे खाणे, काम क्रोध बंदी खाणे, म्हणे दिले दोन्ही, मंत्र दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रिया
इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसा काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी गोसावी वा वा. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी होणं एवढं सोपं नाही. आडनाव लावणं सोपं आहे हो, आडनाव लावणं सोपं आहे. आखाड्यात गेलं का, आता कुंभमेळा आहे नाशिकला, तिथं गेलं का लगेच दीक्षा देतात. दीक्षा दिल्याच्या नंतर नामांतरण होतं, नाम बदलतं आणि नाम बदलून लगेच पाठीमागं भारती लागेल, नाहीतर पुरी लागेल, गिरी लागेल वगैरे लागेल. पण इंद्रियाचं धनी होणं एवढं सोपं आहे का? जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. लोभ नावाचा विकार आहे, पुरुषार्थ मिळवायचा आहे. अंतकरणातला लोभ एवढ्या सहजासहजी जाणार नाही. अंतकरणामध्ये मद नावाचा विकार आहे. मद माणसाला शक्तीचा मद असतो, बुद्धीचा मद असतो, कलेचा मद असतो, ऐश्वर्याचा मद असतो. हे सगळे जे मद आहेत ना, या मदापासून एवढ्या सहजी जीव त्याच्यापासून सुटू शकतो का हो? त्याच्यावरती विजय मिळवू शकतो का? नाही. एका गोष्टीचा त्याग केला तर दुसरी गोष्ट त्याच्या पाठीमागं आल्याशिवाय राहत नाही. ऑटोमॅटिक त्याच्याबरोबर चिटकून येत असते. सहजासहजी मद नावाच्या विकारावरती विजय मिळवता येत नाही, पुरुषार्थ करता येत नाही जीवाला. मत्सर आहे मत्सर एवढं सहजासहजी जातो का? नाही जात. मत्सर जात नाही. जेवढं ज्ञान जास्त मिळत जाईल ना, जेवढं ज्ञान जास्त मिळत जाईल तेवढं मत्सर जास्त वाढत जातो. ज्याच्याकडं ज्ञान जास्त, म्हणजे भौतिक ज्ञान बोलतोय मी, आध्यात्मिक ज्ञानाबद्दल बोलत नाही किंवा ब्रह्मज्ञानाबद्दल बोलत नाही. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर काही शिल्लकच राहत नाही. ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर ते ब्रह्मज्ञान यालाही शिल्लक राहून देत नाही, स्वतःही शिल्लक राहत नाही. व्यावहारिक ज्ञान जेवढी आपल्याला जास्तीत जास्त मिळत जातील ना, तेवढा मत्सर नावाचा जो विकार आहे, तो विकार आपल्या अंतःकरणामध्ये वाढत जातो. एवढ्या सहजी मत्सर नावाच्या विकारावरती आपल्याला विजय मिळवणं शक्य आहे का? पुरुषार्थ करणं शक्य आहे का? संत वाङ्मय सांगतं, तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही पुरुषार्थ केला पाहिजे. अगोदर प्रयत्न करा. प्रयत्न करून देव नाही भेटला, तुम्ही पुरुषार्थ करा. या विकारांच्या वरती विजय मिळवा. हे सगळे जे विकार आहेत ना, या विकारांच्या वरती विजय मिळवा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. पुरुषार्थ केल्याच्या नंतर तुम्हाला देव भेटेल, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल, देवाचं यथार्थ ज्ञान तुम्हाला मिळेल. एखाद्यानं पुरुषार्थ केला ना, तरीही देव भेटत नाही. त्यानं काय करावं? पुरुषार्थ करावा आणि मग प्रतीक्षा करावी. प्रतीक्षा करणं म्हणजे वाट पाहणं, देवाची वाट पाहणं. अनेक संत असे आहेत, त्या संतांनी पुरुषार्थ केला, कामाधिक विकारांच्या वरती विजय मिळवला. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्याकडं सुंदर असणारी एक स्त्री, ती स्त्री तुकोबरायांच्याकडे गेली. तुकोबराय भजनामध्ये रंगून गेलेले आहेत आणि ती स्त्री तुकोबरायांच्याकडे गेली. तुकोबरायांनी सांगितलं, तुझं माझ्याकडे काही काम नाही. आम्ही विष्णुदास तैसे नाव हो, आम्ही विष्णुदास तैसे नाव हो, आम्ही विष्णुदास तैसे हो, आम्ही विष्णुदास तैसे हो. जाई तुमा ते न करी सायास, जाई तुमा ते न करी सायास, जाई तुमा ते न करी सायास, जाई तुमा ते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नाव हो, आम्ही विष्णुदास तैसे नाव हो, आम्ही विष्णुदास तैसे हो, आम्ही विष्णुदास तैसे हो. तुकोबरायांच्या
भाषेतले शब्द आहेत, तुकोबरायांच्या मुखातले शब्द आहेत. तुकोबराय म्हणतात, आम्ही विष्णुदास तैसे न हो, जाईओ माते न करी सायास. हे आई, तू परत जा, न करी सायास. तू प्रयत्न करू नकोस, तुझ्या प्रयत्नाला फल या ठिकाणी मिळणार नाही. आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुकोबरायांनी कामाधिक विकारांवरती विजय मिळवलेला आहे आणि तुकोबराय प्रतीक्षा करतायत. प्रतीक्षा करणं म्हणजे वाट पाहणं. देवाची वाट पाहायला पाहिजे. माणसाचं काय झालं सांगू का कृष्ण महाराज? माणूस वाट पाहायलाच तयार नाही हो, वाट पाहायलाच तयार नाही, प्रतीक्षा करायलाच तयार नाही. माणसाला वाटतं लगेच फळ मिळालं पाहिजे. मुलगा आळंदीला गेला का लगेच त्यानं परत येताना कीर्तनकार होऊनच आला पाहिजे, गायकच होऊन आला पाहिजे, मृदंग वाजवता वाजवताच तो परत आला पाहिजे. माणसाची इच्छा खूप आहे. तो एका दिवसामध्ये या गोष्टी होतात का? मृदंग वाजवणं असेल, भजन करणं असेल, कीर्तन करणं असेल, याच्यासाठी तुम्हाला प्रतीक्षाच करावी लागेल. एका दिवसामध्ये घडेल का हे? आळंदीत गेला म्हणजे लगेच महाराज झाला असं होत नाही. आळंदीत जावं लागेल, तिथं गेल्याच्या नंतर श्रीगुरूंची सेवा करावी लागेल, त्यांच्या सानिध्यामध्ये राहून ज्ञान संपादन करावं लागेल, त्याच्यासाठी अट्टहास करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल, पुरुषार्थ करावा लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी आल्यावीन. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी आल्यावीन, प्राप्त काळ घडी आल्यावीन. वाह, गोड प्रमाण दिलं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना. योग्य काळ आल्याविना आपण आपली जी तातडी आहे, आपली जी गडबड आहे, ती गडबड त्या ठिकाणी चालत नाही. प्रतीक्षा केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीला प्रतीक्षाच करावी लागते. मला एक सांगा, आज आपण ज्वारी पेरली का लगेच उद्या ज्वारीचे कणस, ज्वारीचे दाणे आपल्याला भेटणार आहेत का? आधी जमिनीची मशागत करावी लागेल, तिच्यामध्ये दाणे पेरावे लागतील, योग्य असं वातावरण तयार व्हावं लागेल, ती जमीन ओली व्हायला पाहिजे, तिला पुन्हा पुन्हा पाणी द्यायला पाहिजे, तिच्यामध्ये आलेलं तण काढायला पाहिजे, तिच्यावरती आलेली जी कीड आहे, रोग आहे, त्या रोगांच्या निवारणासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिना 4 महिने प्रतीक्षा करावी लागते का एका दिवसात भेटतं? तुमच्याकडं कसं आहे? तुमच्या सरकीला कापूस बुजवल्या लगेच लागतं का? प्रतीक्षा करावी लागते, वाट पाहावी लागते. अगोदर प्रतीक्षा करणं गरजेचं आहे, वाट पाहणं गरजेचं आहे. कलियुगामध्ये व्यक्तीला, जीवाला वाट पाहण्याची इच्छाच राहिली नाही. कोणीच प्रतीक्षा करत नाही. लगेच वाटतं आज मी सोमवार आहे, आज महादेवाच्या दर्शनाला गेलो का लगेच अमृतेश्वरानं मला फळ दिलं पाहिजे. लोक म्हणतात कृष्ण महाराज, नाही, आम्ही गेलो अमृतेश्वराला, दर्शन घेतलं आणि परत येईपर्यंत तर लगेच फळ मिळालं, असं होईल का बापू? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी
विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. संत वाङ्मय सांगतं आपल्याला आम्ही अनेक जन्मामध्ये प्रयत्न केलेला आहे, पुण्याचा संचय केलेला आहे. त्याच सुकृताची जोडी हा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बऱ्याच जन्मातलं सुकृत आहे, म्हणजे बऱ्याच जन्मामध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे, म्हणून त्या विठ्ठलाची कृपा आमच्यावरती झालेली आहे. प्रतीक्षा करावी, वाट पाहावी. वाट पाहायची आपली तयारी नाही, वाट पाहिली पाहिजे. एका दिवसामध्ये कोणती गोष्ट घडत नाही. देवाला भेटायचंय, संत वाङ्मय सांगतं तुम्ही प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. पुरुषार्थ केल्याच्या नंतर प्रतीक्षा करा. म्हणजे काम क्रोधाधिक विकारांवरती विजय मिळवल्याच्या नंतर प्रतीक्षा करावी लागते, वाट पाहावी लागते. आपण तर काम क्रोध विकार आपल्या अंतःकरणातले गेलेले असतील असा संशय सुद्धा आपल्याला येऊ द्यायचा नाही. सगळं आपल्याकडे, सगळं गबाळ आपण भरून ठेवलेलं आहे. एकही विकार आपल्या अंतःकरणातून गेलेला नाही, आपण पुरुषार्थ केलेला नाही. ओले मृतिकेचे मंदिर ओले मृतिकेचे मंदिर बोले मृतिकेचे मंदिर मृतिकेचे मंदिर बोले मृतिकेचे मंदिर बोले पोखरा गुंफा करत से पोखरा गुंफा करत से पोखरा गुंफा करत से पोखरा गुंफा करत से पोखरा करत से प्रतीक्षा केली पाहिजे, आपण वाट पाहिली पाहिजे. पुरुषार्थ केल्याच्या नंतर आपण वाट पाहिली पाहिजे. वाट पाहायची तयारी नाही. वाट पाहिल्याच्या नंतर सुद्धा कदाचित देव भेट देत नाही. प्रत्येक वाट पाहणाराला देव भेट देत असेल का? नाही. वाट पाहून झाल्याच्या नंतर एवढी वाट पाहायची, एवढी वाट पाहायची की वाट पाहिल्याच्या नंतर सुद्धा जर देव नाही भेटला ना, तर संत वाङ्मय सांगतं तुम्ही त्या देवाची प्रार्थना करा, प्रार्थना. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर तो देव तुमच्यावरती प्रसन्न होईल. भगवान शिवजींना प्रसन्न करून घ्यायचं आहे ना, तर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे त्या देवाची. श्री संत नामदेव महाराज त्या देवाची प्रार्थना करतात आणि देवाला सांगतात, आहो सदा शिवा आहो आहो सदा शिवा आहो सदा शिवा आहो सदा शिवा आहो सदा शिवा सदा शिवा शिवा आहो आहो सदा शिवा आहो सदा शिवा
मुक्ती भावा ऐसी भक्ती मुक्ती भावा ऐसी भक्ती मुक्ती भावा ऐसी भक्ती मुक्ती भावा करावी ते तुझी सेवा करावी ते तुझी सेवा करावी ते तुझी सेवा करावी दे तुझी सेवा करावी दे तुझी सेवा करावी दे तुझी सेवा आहो सदा शिवा देसी भक्ती मुक्ती भावा वा वा देसी भक्ती मुक्ती भावा देसी भक्ती मुक्ती आहो सदा शिवा देसी भक्ती तुझी भावा देसी भक्ती तुझी भावा देसी मुक्ती तुझी भावा श्री संत नामदेव महाराज प्रयत्न करून थकलेले आहेत, पुरुषार्थ करून